बघा, अरुणने एका दिवसात केलेले काम बराबर सचिनच्या कामाच्या अर्धे, तर सचिनने एका दिवसात केलेले काम बराबर राहुलच्या कामाच्या अर्धे. राहुल एकटा काम 14 दिवसात करतो, तर अरुण अधिक सचिन अधिक राहुल ते काम किती दिवसात करतील? लेकरांनो, अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल, खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल, अवश्य चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी दाबा, जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल. गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं या तळमळीनं वाकसर राबतात, कष्टतात. वाकसरांचा कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ग्रुप. सर, हे प्रश्न तुम्ही आणता कुठून? अशा बऱ्याच कॉमेंट. या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुलं मुली दररोज सराव करतात. सरावाने यश हे अगदी सहज सुलभ बनते. त्या लेकरांनी विचारलेल्या समस्या, मला असा प्रश्न पडतो की असे प्रश्न अनेक लेकरांना पडले असावेत. तुमच्या काळजीपोटी हे सगळे प्रश्न मी अपलोड करत असतो. शक्य झालं तुम्ही सुद्धा ग्रुपमध्ये सहभागी व्हा. शक्य झालं म्हणजे ग्रुपची लय मोठी फी वगैरे वगैरे असा प्रश्न तुमच्या मनात पडला असेल. अगदी निशुल्क सेवा आहे असं म्हणणं अजिबात वावगं ठरत नाही. होईल काय की ग्रुपमध्ये सहभागी झाल्यामुळे तुम्हाला तिथं अनलिमिटेड असंख्य प्रश्न नित्य अभ्यासता येतील. हा प्रश्न सोडवत असताना प्रश्नामध्ये दर्शवलेले व्यक्तिमत्व, पहिला आहे लेकरांनो अरुण, दुसरा आहे क्रमशः सचिन आणि तिसरा कोण आहे? अरुण, सचिन आणि तिसरा आहे राहुल. गोष्टी लक्षात घ्या. हे तिघ जण आहेत या प्रश्नामध्ये. गणित म्हणते की अरुणने एका दिवसात केलेले काम हे सचिनच्या कामाच्या अर्धे. म्हणजे सचिनचं जर काम 2 असेल तर अरुणचं अर्थात 1 काम. 2च्या अर्धे 1. ओके. पुढं सचिनच्या कामाचे, पुढे चला, अरुणने एका दिवसात केलेले काम सचिनच्या कामाच्या अर्धे. म्हणजे अरुणचं काम सचिनच्या कामाच्या अर्ध, याचा अर्थ 2चे अर्धे 1. आम्ही त्यांच्या कार्यक्षमतेचं गुणोत्तर तयार करत आहोत. पुढे चला सर, सचिनने एका दिवसात केलेले काम राहुलच्या कामाच्या अर्धे. या सचिनने जे केलेलं काम आहे हे राहुलच्या कामाच्या अर्ध. म्हणजे या सचिनचं जर काम 2 आहे तर राहुलचा अर्थात 4. सचिनचं काम एका दिवसाचं, राहुलच्या कामाच्या अर्ध, 4चे अर्धे 2. कार्यक्षमतेची ही अशा पद्धतीची गुणोत्तर आम्हाला प्राप्त होतात. याला कार्यक्षमता गुणोत्तर असं म्हणता येईल. कार्यक्षमता गुणोत्तर. लक्ष द्या. आता करायचं काय? प्रश्न जो विचारला की अरुण, सचिन आणि राहुल ते काम किती दिवसात करतील, तर पूर्वी राहुल एकटा ते काम 14 दिवसात करतो असं गणित म्हणते. ही जी दर्शवलेली माहिती आहे उत्तराप्रत नेणारी ही चाहूल आहे. राहुल एकटा ते काम 14 दिवसात करतो. ही जी माहिती, हे जे वर्णन आहे, आम्हाला त्या कामाचे एकूण भाग किती किंवा कामाचं स्वरूप काय याचा अंदाज या दर्शवलेल्या माहितीवरून घेता येतो. इथं चलपद यक्स वापरायचं लेकरांनो. कशासाठी? तर तिघांचं एका दिवसाचं काम आम्हाला पुढं समोरच्या स्टेपमध्ये काढायचं. पहिल्यानं काढू कामाचे एकूण भाग किंवा कामाचं स्वरूप. कामाचे एकूण भाग किती बाबा? लक्ष द्या. राहुल एकटा ते काम 14 दिवसात करतो. मग आता राहुलचं प्रतिदिन काम करण्याचं गुणोत्तर 4x आणि एकटा राहुल ते काम करतो 14 दिवसात. म्हणून इथं गुणीला जर 14 घेतले, 14 चूक 96 आणि x हे कामाचं एकूण स्वरूप किंवा कामाचे एकूण भाग आम्हाला सापडले. प्रश्न विचारला अरुण, सचिन आणि राहुल ते काम किती दिवसात करतील सर? मग आता अरुण, सचिन आणि राहुल, अरुण, सचिन आणि राहुल यांचं एका दिवसाचं काम किती बाबा? एका दिवसाचं काम
त्यासाठी या गुणोत्तराची बेरीज करा. जसं की 1x अधिक 2x अधिक 4x. लक्ष द्या, म्हणजे 4 आणि 2 6 आणि 7x. हे तिघांचं एका दिवसाचं काम. आता तिघ जण अर्थातच अरुण अधिक सचिन अधिक राहुल, तिघ जण ते काम किती दिवसात करतील हा जो तुम्हाला प्रश्न विचारला, त्या कामाचे एकूण भाग सापडलेले इथं मांडा. 96x भागीला तिघांचं प्रतिदिन काम 7x. पहिली गोष्ट, या x साठी हे x घालवा. 96 भागीला 7 म्हणजे हा भागाकार करा. 96 आणि भागीला 7. 7 एक 7 सर 2 उरतात, 6 खाली येतात. 7 तिरी 21 होतात सर, आणि इथं वजाबाकी 5. म्हणजे हा भाग कसा जातो तर 13, बाकी उरली 5 आणि छेदस्थानी 7. तरी 7 91 आणि 5 96 आणि भागीला 7. तिघ जण ते काम किती दिवसात करतील तर 13.5 दिवसात. हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर. अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल, खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल, अवश्य चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी दाबा, जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल. पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये सहभागी व्हा. तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड प्रश्न नित्य अभ्यासता येतील. ओके. काळ काम वेग ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.